पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यात गडकिल्ल्यांवर फिरण्यासारखा दुसरा आनंद नाही. खूप दिवसांपासून ठरवलेला भोरगिरी ते भीमाशंकर हा ट्रेक आज पूर्ण होणार होता. या ट्रेकची सुरुवात भोरगिरी या गावातून होते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अगदी पश्चिम टोकाला अत्यंत टुमदार छोटंसं आणि तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं भोरगिरी हे गाव. भीमाशंकरपासून उगम पावलेली भीमा नदी भोरगिरी गावाच्या शेजारून वाहत पुढे राजगुरुनगरला जाते. राजगुरुनगरपासून भोरगिरी 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूलाच भोरगिरी गावातील काही घरे दिसतात. तेथे गाडी लावायची आणि उजव्याच बाजूला असलेल्या मोठमोठ्या डोंगरांच्या मध्येच एक छोटा गोलाकार डोंगर त्याच्या अर्ध्या उंचीवर खोदलेल्या लेण्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. हाच तो भोरगिरी. भोरगिरी किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 686 मीटर असली तरी पायथ्यापासून तो जेमतेम 150 मीटरच आहे. भोरगिरी किल्ल्याच्या उजव्या बाजूनेच एक प्रचंड मोठा ओढा हा भीमा नदीला जाऊन मिळतो. त्याचा खळखळणारा आवाज येथील वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो. तेथूनच गडाच्या उजव्या बाजूने जाणारी वाट आपल्याला अगदी 10 मिनिटांमध्येच प्रशस्त गुहेपाशी घेऊन जाते. पहिल्या गुहेमध्ये महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. सगळ्यात शेवटची गुहा मात्र प्रशस्त आहे. या गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकताना दिसतो. गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी देखील भाविकांची भरपूर गर्दी होते. भोरगिरीचे दर्शन घेऊन पुढेच हे भाविक चालतच भीमाशंकरला जातात. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरायला घेतला आणि गावाला जवळून असलेली डांबरी रस्ता जिथून संपतो तिथूनच भीमाशंकरची वाट धरली. या वाटेने भीमाशंकर हे भोरगिरीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. हा 3 तासांचा एक अगदी सोपा ट्रेक आहे. सह्याद्रीतील एक आगळी वेगळी वाट ज्यामध्ये खूप जास्त चढण नाही की उतरणही नाही. ही वाट पूर्णपणे जंगलातूनच जाते. सुरुवातीला वळणं घेत थोडीशी चढण असल्यामुळे थोडीशी दमछाक होते. नंतर मात्र सपाट पठारावरून जाणारी वळणं घेत जाणारी ही वाट अगदी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाते. भीमाशंकरच्या या अभयारण्यात भरपूर प्रकारची जैवविविधता आढळते. भरपूर प्रकारची झाडे देखील आढळतात. या जंगलात आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असलेला शेकरू हा प्राणी हमखास दिसेल. वाटेच्या डाव्या बाजूनेच भीमा नदीचा असलेला मुख्य प्रवाह आपल्याला खुणावतोय की काय असेच वाटते. भोरगिरीपासून 5 किलोमीटरची ही वाट चालून आल्यानंतर आम्ही गुप्त भीमाशंकरची वाट धरली. गुप्त भीमाशंकर म्हणजे अगदी निसर्गाचा चमत्कारच. भीमाशंकर येथील मुख्य मंदिराच्या मागे असलेल्या कुंडातून भीमा नदी लुप्त होते आणि पुन्हा ती खाली प्रकट होते. हेच ते ठिकाण गुप्त भीमाशंकर. गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा, धबाबा तो या आदळे. समर्थ रामदासांचा हा श्लोक येथे गुप्त भीमाशंकरमध्ये आल्यावरच समजतोय. खळखळून वाहणारा भीमा नदीचा प्रवाह आणि त्या प्रवाहाखाली असलेली नैसर्गिक पिंड. गुप्त भीमाशंकरचे दर्शन घेऊन आम्ही मळलेल्या पाऊलवाटेनेच जंगलातून असलेल्या मुख्य मंदिराची वाट धरली. वाटेतच असलेले सिद्धिविनायकाचे एक जुने मंदिर दिसले. त्याचे दर्शन घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो. या वाटेने चालत असताना आपण स्वर्गातून चालल्याचाच आपल्याला भास होतो. उंच असलेली झाडे आणि वाटेत भेटणारे ओढे पाहत आम्ही पुढे चालत राहिलो. या जंगलात असलेल्या गर्द झाडीमुळे सूर्यप्रकाश देखील सहसा खाली येत नाही. साधारण अर्धा तास चालत गेल्यावर आम्ही मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवलेले आहे.
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या रांगेतील प्रचंड गर्द झाडीत आणि उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. वर्षभरात देशभरातून लाखो पर्यटक भाविक भक्त येथे येत असतात. सभामंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी आप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. महादेवाचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो. तर मित्रांनो, बोरगिरी ते भीमाशंकर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.